नमस्कार मंडळी, रुचिवेधवर आपलं खूप खूप स्वागत आहे. आज आपण करणार आहोत स्वीट पोटॅटो चीज चिली रोल, म्हणजेच रताळ्याचे चीज आणि हिरवी मिरची घालून केलेले रोल. यासाठी 200 ग्रॅम रताळी स्वच्छ धुवून सालं काढून किसून घेतली, थोडीशी पाण्यात ठेवली आहेत आणि 2-4 मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत. कढईमध्ये 2 चमचे साजूक तूप घातलं, त्यामध्ये जिरं घातलं, हिरव्या मिरचीचे काप घातले, थोडेसे परतून घेऊया. आणि आता ह्या परतलेल्या फोडणीमध्ये आपण जो किस रताळ्याचा करून घेतलेला आहे तो चांगला घट्ट पिळून घालूया. किस आपल्याला 2-3 मिनटं चांगला परतून घ्यायचा आहे. रताळं अगदी पटकन शिजतं, त्यामुळे ते खूप शिजवून घ्यायचं नाही आहे. एक 2-3 मिनटं आपण याच्यावर झाकण ठेवूया. 2-3 मिनटांनंतर आता हे रताळं अगदी 50% शिजलेलं आहे आणि आपल्याला इतकंच हवं आहे, एका डिशमध्ये काढून घेऊया. यामध्ये चवीपुरतं मीठ, थोडीशी चवीला साखर आणि थोडी जिऱ्याची पावडर घालून हे थोडंसं गरम आहे म्हणून चमच्याने थोडंसं कालवून घेऊया. आणि थंड झाल्यानंतर आता याच्यामध्ये आपण साबुदाण्याचं पीठ घालायचं आहे. 3 ते 4 चमचे साबुदाण्याचं पीठ घातलेलं आहे. आणि आता हे सर्व मिश्रण हाताने सारखं करून चांगला मऊसर असा ह्याचा गोळा करून घेऊया. अगदी खूप मॅश करायचं नाही आहे. आता ह्याचे आपण गोळे करून घेऊया. साधारण लिंबाच्या आकाराचे मी गोळे करून घेते आहे. आपण घेतलेल्या साहित्यामध्ये 6 गोळे झालेले आहेत. आता यामध्ये आपल्याला चीज घालायचं आहे, तर चीजचे आपण 2 क्यूब किसून घेऊया. चीज किसून घेतलं. आता एक गोळा थोडासा हाताने सारखा करून थोडासा मऊसर करून पोलपाट्याला तूप लावून पुरीसारखा थापून घेतला. यामध्ये आता चीज घालूया. चीज चांगलं भरपूर घालायचं आहे. आणि आता हा रोल आपल्याला पोलपाटावर किंवा हातावर करून घ्यायचा आहे. मी पोलपाटावर हा रोल चांगला गुंडाळून घेतलेला आहे. हाताने म्हणजे मुठीच्या आकाराने थोडासा दाबून आपल्याला पाहिजे तो आकार देऊन दोन्ही बाजूची टोकं चांगली बंद करून आणि असा हा चांगला घट्टसर असा रोल करून घ्यायचा आहे. आणि तळ हातावर थोडासा प्रेस करून आपल्याला तो गुंडाळून घ्यायचा आहे. याचप्रमाणे मी हा दुसरा रोल करून घेतलेला आहे. थोडासा मुठीने घट्ट असा आवळत असा रोल करायचा, म्हणजे तो फुटणार नाही. आणि त्याला हाताने आकार देऊन असे सर्व रोल मी आता तयार करून घेतले. एका पॅनमध्ये मी 4 चमचे साजूक तूप घातलेलं आहे. आपल्याला हे रोल शॅलो फ्राय करायचे आहेत. याला वरून काही लावण्याची गरज नाही आहे. अगदी खुटखुटीत असे रोल असतात. आता हे मी पॅनमध्ये 6 रोल करून घातलेले आहेत. ताबडतोब उलटायचे नाही. पॅन थोडासा हलवत असे ते फिरवत असे चांगले शॅलो फ्राय करून घ्यायचे आहेत. थोडेसे स्टिफ झाले की तुम्ही चमच्याने सुद्धा ते उलटू शकता. अगदी गोल्डन बदामी रंगावरती असे आपल्याला हे दोन्ही बाजूनी सर्व बाजूनी सारखे शेकून रोल तयार करून घ्यायचे. सर्व रोल तयार आहेत. उपास असेल तर गोड आणि आंबट अशी चिंचगुळाची चटणी घ्या, नाहीतर एरवी घेताना टोमॅटो सॉस घ्या. अगदी भरपूर असं चीज घातलेले स्वादिष्ट रोल तयार आहेत.